Hello and welcome back to my channel, students. So today in this lecture we are going to discuss the point IUPAC nomenclature of branched saturated hydrocarbons. Okay. तर आपण IUPAC नेम्स आहे ते बेसिक अल्केन्सचं बघितलं होतं, फर्स्ट 20 अल्केन्स. इथून पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की बेसिकली अल्केन्सचे जर स्ट्रक्चर्स असतील किंवा अल्केन्स, अल्काइन्स, सायक्लिक स्ट्रक्चर्स असतील किंवा फंक्शनल ग्रुप इन्क्लूड असलेले स्ट्रक्चर्स असतील तर त्याचं नॉमेनक्लेचर आपण कशा पद्धतीने करणार आहोत. सो फर्स्ट आपण स्टार्ट करतोय ब्रांच्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड म्हणजेच काय तर सिंगल बॉन्डेड असलेले हायड्रोकार्बन्स म्हणजेच असे कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कार्बन आणि हायड्रोजनचं कॉम्बिनेशन असतं. आणि सॅच्युरेटेड म्हणजेच सिंगली बॉन्डेड असलेले, तर ते म्हणजेच काय असतात आपले अल्केन्स, ज्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन असे दोनच ॲटम्स असतील आणि ते सगळेच कार्बन्स सिंगल बॉन्डनी अटॅच असतील. आणि त्यामध्ये सुद्धा ब्रांच्ड स्ट्रक्चर्सचं नॉमेनक्लेचर आपण बघणार आहोत. ओके. So IUPAC names of branched saturated hydrocarbons, that is nothing but the alkanes. The branches or the side chains in a saturated hydrocarbons are alkyl groups or alkyl substituents. म्हणजे जे काय या अल्केन्समध्ये ब्रांचेस असतात किंवा ज्याला आपण साईड चेन्स असं म्हणतो त्या म्हणजेच काय असतात तर अल्किल ग्रुप्स असतात किंवा ज्याला आपण म्हणतो सबस्टिट्युएंट. म्हणजे त्या मेन चेनला अटॅच असलेला पार्ट हा काय असेल तर अल्किल ग्रुप्स असतात किंवा ज्याला आपण सबस्टिट्युएंट असं सुद्धा म्हणतो. अल्किल ग्रुप्स म्हणजेच काय असतील तर अन अल्किल ग्रुप मे बी स्ट्रेट और ब्रांच्ड चेन. तो अल्किल ग्रुप जो काय अटॅच असणार आहे तो स्ट्रेट चेन असू शकतो किंवा तो सुद्धा ब्रांच्ड असू शकतो. अ स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप इज जनरेटेड बाय रिमूव्हिंग वन हायड्रोजन ॲटम फ्रॉम दी टर्मिनल कार्बन ऑफ ॲन अल्केन मॉलिक्यूल. अल्किल आपण कसा तयार होतो बघतो की अल्केन जो काय आहे त्याच्यामधून एक हायड्रोजन जर आपण रिमूव्ह केला तर राहिलेला रिमेनिंग पार्ट जो असेल तो असतो अल्किल. फॉर एक्झाम्पल मिथेन असेल CH4, एक हायड्रोजन जर आपण त्यातून रिमूव्ह केला तर CH3 हा जो काही रिमेनिंग पार्ट आहे दॅट इज नथिंग बट दी मिथिल ग्रुप. सो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, अल्केनमधून एक हायड्रोजन रिमूव्ह करायचं आहे, देन वी विल गेट दी अल्किल ग्रुप अँड इट इज नेम्ड बाय रिप्लेसिंग ANE ऑफ दी अल्केन बाय YN. म्हणजे काय नेमिंग असतं अल्केन ग्रुपचं ते कसं आहे, अल्केन जो काय आपण लिहिणार आहोत त्यामधला ANE हा पार्ट आपण रिप्लेस करायचा आहे YN ने. म्हणजेच अल्केनमधला ANE आपण रिप्लेस केला YN ने तर त्याचा होईल अल्किल ग्रुप. ओके ओके दिस इज दिस टेबल. अल्केन आणि अल्किल ग्रुप्स त्याचे कसे तयार झाले आणि त्याचे स्ट्रक्चर्स काय असतील. सो फर्स्ट आहे अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्याचं IUPAC नेम. अँड सेकंड पार्ट जो आपण दाखवला याच्यामध्ये जे काही दोन कॉलम्स आहेत त्यामध्ये आहे अल्किल ग्रुप, त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला आणि त्याचा IUPAC नेम. सो फर्स्ट जो काय आहे व्हेरी फर्स्ट अल्केन आहे आपला CH4 मिथेन, देन सेकंड आहे इथेन, थर्ड प्रोपेन, फोर्थ ब्युटेन, फिफ्थ पेंटेन अँड लाईकवाईज. आपण फक्त फर्स्ट 5 अल्केन्स बघूया, पुढचे अल्केन्स सुद्धा याच पद्धतीने असतील. सो फर्स्ट इज CH4. आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे अल्केनमधून आपण जर एक हायड्रोजन रिप्लेस केला तर आपल्याला अल्किल ग्रुप मिळतो. सो आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली या CH4 मधून एक हायड्रोजन रिप्लेस करायचं आहे. म्हणजेच एक हायड्रोजन आपण रिमूव्ह करणार आहोत आणि हा हायड्रोजन रिमूव्ह केल्यानंतर जो काय रिमेनिंग पार्ट आपल्याकडे राहतो तो आहे CH3. एक हायड्रोजन आपण केला रिमूव्ह, सो CH3 वी विल गेट अँड दिस इज नथिंग बट दी मिथिल ग्रुप. म्हणजेच इथे काय झालं बघा, सिम्पली हा जो काय ANE होता तो आपण रिप्लेस केला YN ने. सो मिथेनपासून मिथिल तयार झाला. सेम वे C2H6 म्हणजेच आहे इथेन, यामधला सुद्धा आपण एक हायड्रोजन्स रिमूव्ह केला. ओके, 2 कार्बन ॲज इट इज आहेत आणि इथे तर 5 हायड्रोजन्स आहेत. ॲक्च्युअली इथेनमध्ये आहेत 6, एक हायड्रोजन आपण रिमूव्ह केला, 5 हायड्रोजन्स राहतील म्हणजे C2H5. दिस इज इथिल ग्रुप. सेम वे प्रोपेनपासून आपल्याला मिळणार आहे प्रोपिल ग्रुप, ब्युटेनपासून असेल ब्युटिल अँड पेंटेनपासून असणार आहे पेंटिल.
सो व्हेरी सिम्पल, अल्केनमधून एक हायड्रोजन रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला अल्किल ग्रुप मिळेल. नेमिंग करताना आपल्याला अल्केनमधला ANE रिप्लेस करायचा आहे YL ने. त्यामुळे अल्केनपासून जो काय असेल तो करस्पॉन्डिंग अल्किल. मिथेन असेल तर मिथिल, प्रोपेन असेल तर प्रोपिल, सेम वे ब्युटेनपासून ब्युटिल. ऑल राईट. सो नॉमेनक्लेचरसाठी काही रूल्स आहेत. जसे की आपण आधी सिग्निफिकंट फिगरसाठी काही रूल्स बघितले होते, तसंच कुठल्याही कंपाऊंडचं जर नॉमेनक्लेचर आपल्याला IUPAC नुसार करायचं असेल, म्हणजेच इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री यांनी ठरवून दिलेली एक सिस्टम आहे, त्यांनी ठरवून दिलेले काही रूल्स आहेत, त्यानुसारच आपण कंपाऊंडचं नेमिंग करू शकतो. So rules for the IUPAC nomenclature of branched saturated hydrocarbons. One by one we will see. So very first rule is select the longest continuous chain of carbon atoms to be called the parent chain. पहिल्यांदा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर जी काय एक लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन असते कार्बन ॲटम्सची. हायड्रोकार्बनचे स्ट्रक्चर आहेत त्यामुळं कार्बनचीच बेसिक चेन असणार आहे, पण त्या दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला फर्स्ट फाइंड आउट करायचं आहे की जी काय लॉंग चेन आपल्याला मिळणार आहे ती कार्बन एकमेकाला अटॅच असलेली लॉंगेस्ट चेन जी असेल ती आपण सिलेक्ट करणार आहोत आणि ती असेल आपली पॅरंट चेन. म्हणजेच बेसिक आपलं स्ट्रक्चरचं नाव जे असेल ते लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बनच्या चेनचं असेल. व्हेरी सिम्पल. ओके, सो फर्स्ट एक एक्झाम्पल आपण बघतो. यामध्ये आपण बघू शकता की 1 2 3 4 5 ओके असे 5 कार्बन आहेत जे स्ट्रेट चेनमध्ये आहेत आणि त्याला एक ब्रांचिंग आहे, म्हणजेच एक साईड चेन आहे CH3, म्हणजेच काय आहे तर मिथिल ग्रुप अटॅच आहे. सो हे स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं असेल तर आपण फर्स्ट रूल अप्लाय करतोय. एक लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन जी आहे ती आधी आपल्याला सिलेक्ट करायची. मग याच्यामध्ये आपण 2 पार्ट्स करू शकतो. एक तर आपण ॲज इट इज ही स्ट्रेट चेन कन्सिडर करू शकतो किंवा ह्या CH3 पासून इथपर्यंत म्हणजेच CH3 CH2 CH आणि त्यानंतर CH3 असा सुद्धा एक पार्ट होऊ शकतो. ही सुद्धा एक चेन होऊ शकते. मग जर कम्पेअर केलं तर याच्यामध्ये किती कार्बन येतील स्ट्रेट चेनमध्ये 1 2 3 4 आणि 5 आणि यामध्ये 1 2 3 आणि 4. म्हणजे जर स्ट्रेट चेन कन्सिडर केली तर आपल्याला 5 कार्बन्स मिळतील आणि साईडमध्ये आपण कन्सिडर केलं तर आपल्याला फक्त 4च कार्बन मिळतील. सो लॉंगेस्ट कोणती आहे 5 कार्बन असलेली स्ट्रेट चेन. सो आपण बेसिक फर्स्ट रूल काय अप्लाय करणार आहोत तर सिलेक्ट दी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन्स. तो आपण फर्स्ट जी काय आहे ती कंटिन्युअस लॉंगेस्ट अशी चेन सिलेक्ट केली 5 कार्बन्स असलेली. So this parent chain has 5 carbon atoms and methyl group means CH3 group is alkyl substituent. So structure दिलेलं होतं आपल्याला. फर्स्ट रूल आपण अप्लाय केला. चेन्स आपण कन्सिडर केल्या. जर स्ट्रेट कन्सिडर केले तर 5 कार्बन, जर आपण अशी साईडमध्ये चेन कन्सिडर केली तर 4च येतात. सो लॉंगेस्ट आपल्याला कन्सिडर करायचं. आपण ही चेन सिलेक्ट केली 5 कार्बन असलेली आणि मग उरलेला हा ग्रुप म्हणजे त्याला अटॅच असलेला सबस्टिट्युएंट असेल जो आहे आपला मिथिल ग्रुप. सो पॅरंट चेन हॅज 5 कार्बन्स विथ मिथिल ग्रुप ॲज अ सबस्टिट्युएंट. सेकंड एक्झाम्पल बघतोय आपण. यामध्ये आपण बघू शकतोय 1 2 3 4 5 6 7 टोटल 7 कार्बन्स आहेत या स्ट्रक्चरमध्ये. तर यामध्ये सुद्धा जर ही स्ट्रेट चेन कन्सिडर केली आपण तर 4 कार्बन्स येतात आणि हा पूर्ण एक मोठा ग्रुप सबस्टिट्युएंट होऊ शकतो. दुसऱ्या पद्धतीने जर आपण कन्सिडर केलं तर हा जो काही कंप्लीट पार्ट आहे त्यामधला फक्त इतका पार्ट हे ग्रुप्स म्हणजे ही अशी चेन सिलेक्ट होऊ शकते आपली आणि त्याला हा मिथिल ग्रुप सबस्टिट्युएंट. मग जर स्ट्रेट चेन कन्सिडर केला तर 4 कार्बन बेसिक चेनमध्ये येतील आणि हा ग्रुप सबस्टिट्युएंट होईल. आणि जर आपण अशी चेन सिलेक्ट केली तर 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 कार्बन आपल्या चेनमध्ये येतील आणि हा ग्रुप त्याचा सबस्टिट्युएंट होईल. त्यामुळे ही चेन आपली मोठी होऊ शकते. सो दिस वन इज द बेसिक चेन. त्यामुळे आपण सिलेक्शन करताना काय केलं
थोडंसं तिरकं म्हणजे जिथं ब्रांचिंग होतं तिथूनच आपण त्या चेनला कन्सिडर केलं, म्हणजे एंडपासून अशी चेन आपण सिलेक्ट केली ॲज अ बेसिक चेन. त्याच्यामध्ये आपल्याला 6 कार्बन्स मिळतील आणि हा जो काही ग्रुप आहे मिथिल ग्रुप तो सबस्टिट्युएंट असेल. सो पॅरेंट चेन हॅज 6 कार्बन ॲटम्स, याच्यामध्ये 6 कार्बन ॲटम्स झाले आणि जो काही मिथिल ग्रुप आहे तो आहे आपला अल्किल सबस्टिट्युएंट. ओके, सो सिम्पल आहे रूल. पहिला जो आहे तो एक लॉंग चेन फक्त सिलेक्ट करायची आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त कार्बन ॲटम्स असतील आणि उरलेला पार्ट जो असेल रिमेनिंग तो म्हणजे असेल आपला सबस्टिट्युएंट. Now rule number 2, if the two chains of equal length are located, then the chain with maximum number of substituents is selected as parent chain. Suppose दोन चेन्स आपल्याकडे आहेत, दोन्हीची लेंथ इक्वल आहे, म्हणजेच काय तर दोन्हीचं नंबरिंग सेमच होतं आहे, कार्बन ॲटम सेम त्याच्यामध्ये असतील तर मग नंबरिंग कुठून करायचं आहे? आपण लेफ्ट टू राईटसुद्धा नंबरिंग करू शकतो, राईट टू लेफ्टसुद्धा करू शकतो. मग दोन्हीमधलं आपलं करेक्ट कोणतं असेल तर द चेन विथ मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स आपल्याला मिळतील. फॉर एक्झाम्पल ओके, ही चेन जर आपण कन्सिडर केली तर बघा काय होऊ शकतं. स्ट्रेट चेन आहे आपली 1 2 3 4 5 and 6 असे 6 कार्बन ॲटम्स आहेत आणि त्याला अटॅच असलेले हे दोन ग्रुप्स आहेत, एक मिथिल आहे आणि दुसरा हा C2H5 इथिल ग्रुप आहे. सो इथे सुद्धा सेम वे आपण काय करतोय, जर आपण तिरक्या चेन सिलेक्ट केला तर त्याच्यामध्ये खूप कमी कार्बन ॲटम्स येतात ॲज कम्पेअर टू दिस स्ट्रेट चेन. त्यामुळे इथे बेसिक चेन आपण तीच सिलेक्ट करतोय ज्याला जास्तीत जास्त सबस्टिट्युएंट अटॅच होतील. त्यामुळे बेसिक चेन असेल आपली ही स्ट्रेट चेन ज्यामध्ये आपल्याला 6 कार्बन ॲटम्स मिळालेले आहेत. सो पॅरेंट चेन हेक्झेन आहे 6 कार्बन असल्यामुळे विथ 2 अल्किल सबस्टिट्युएंट्स. स्ट्रेट चेन आपण सिलेक्ट केल्यामुळं 2 वेगळे वेगळे सबस्टिट्युएंट्स आपल्याला मिळालेत त्या चेनसाठी, एक आहे मिथिल दुसरा आहे इथिल. अजून एक आपण बघतोय, यामध्ये आपल्याला कम्पेअर करायचं की कोणतं करेक्ट असू शकतो. ओके, सो त्यामध्ये बघा सपोज तर फर्स्ट आपण सिलेक्ट केलं की ही एक स्ट्रेट चेन आहे, पॅरेंट चेन आपण हेक्झेन केली, 2 अल्किल सबस्टिट्युएंट आले. बट जर आपण चेन अशा पद्धतीने सिलेक्ट केली तर बिकॉज फर्स्ट रूलप्रमाणे आपण बघितलं की आपण कशाही पद्धतीने सिलेक्ट करू शकतो, फक्त कंडिशन काय तर जास्तीत जास्त कार्बन ॲटम्स त्याच्यामध्ये असले पाहिजेत. तर सेकंड रूलमध्ये आपल्याला काय हवं आहे, जास्तीत जास्त कार्बन ॲटम्स तर पाहिजेच आहेत, बट अल्किल सबस्टिट्युएंट जे आहेत ते सुद्धा आपल्याला मॅक्झिमम नंबरमध्ये आले पाहिजेत. सपोज आपण अशी चेन सिलेक्ट केली तर काय होईल बघा, 1 2 3 4 5 6 म्हणजे इथे सुद्धा 6च कार्बन असणार आहेत बेसिक चेनमध्ये. बट या चेनला जो काय अटॅचमेंट आहे ना, जी अटॅचमेंट आहे ती फक्त हा एकच ग्रुप आहे, म्हणजे या कार्बनसोबत एकच बॉन्ड आहे, त्यामुळे हा कंप्लीट एकच ग्रुप होतोय. सो सबस्टिट्युएंट एकच असेल. जर ही चेन कन्सिडर केली तर बेसिक चेन आहे त्याला 2 वेगळे वेगळे ग्रुप अटॅच आहेत, 2 वेगळे वेगळे बॉन्ड्स अटॅच आहेत. बट अशी चेन जर सिलेक्ट केली तर कार्बन 6च राहतील, पॅरेंट चेन आपली तेवढीच राहील, पण जी काय अटॅचमेंट आहे ती फक्त एकाच ग्रुपची असेल, म्हणजे सबस्टिट्युएंट कमी झाले. सो पॅरेंट चेन हेक्झेन विथ ओनली 1 अल्किल सबस्टिट्युएंट. बट आपल्याला काय पाहिजे, मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स. सो फर्स्ट स्ट्रक्चर जे आहे ज्याच्यामध्ये आपण ही चेन सिलेक्ट केली दॅट इज 1 इज करेक्ट अँड दिस 1 इज रॉंग. सो अशा पद्धतीने आपल्याला सेकंड रूल अप्लाय करायचा आहे. जास्तीत जास्त नंबर्स आलेच पाहिजेत पॅरेंट चेनमध्ये, बट सबस्टिट्युएंट जर असतील अटॅच एकापेक्षा जास्त तर तोही विचार आपल्याला करायचा आहे. थर्ड रूल आहे, दी पॅरेंट चेन इज नंबर्ड फ्रॉम वन एंड टू अनदर एंड टू लोकेट दी पोझिशन विच इज कॉल्ड ॲज लोकंट नंबर ऑफ अल्किल सबस्टिट्युएंट. मग फर्स्ट आपण काय करणार, एक बेसिक चेन सिलेक्ट केली, त्यानंतर आपल्याला नंबरिंग करायचं आहे. आता त्याला
बिकॉज जे काही नॉमेनक्लेचर आपण देणार आहोत त्याला नाव देणार आहोत त्यामध्ये आपण पोझिशनसुद्धा मेन्शन करत असतो. बेसिक चेनचं नाव तर लागणारच आहे, त्यासोबत जे काही अल्किल सबस्टिट्यूट अटॅच असतील त्याचं पोझिशनसुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे तर नंबर्स द्यायचे आहेत त्या कार्बनच्या चेनला जी आपण सिलेक्ट केली. आणि जे काही नंबर्स आपण देणार त्याला आपण म्हणतो लोकंट नंबर, म्हणजेच लोकेशन. थोडक्यात आपण त्या लोकेशनला नंबर देणार आहोत. अँड द नंबरिंग इज डन इन दॅट डिरेक्शन विच विल रिझल्ट इन द लोवेस्ट पॉसिबल लोकंट नंबर्स. मग जे काही नंबरिंग आहे ते आपण लेफ्ट टू राईट करू शकतो किंवा राईट टू लेफ्ट, दोन्ही साईडने आपण त्या चेनला नंबर्स देऊ शकतो. कंडिशन एक अप्लाय करायची आहे, त्यासाठी त्या डायरेक्शनमध्ये आपल्याला नंबर्स द्यायचे आहेत ज्यामुळे जे काही सबस्टिट्यूएंट अटॅच असतील त्याला कमीत कमी नंबर मिळाला पाहिजे. लोवेस्ट पॉसिबल लोकंट नंबर त्या सबस्टिट्यूएंट्सला आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ओके, सो हे एक एक्झाम्पल आहे आपल्याला. बघा, बेसिक चेन जी आहे ती 4 कार्बन्सची आहे आणि त्याला एक ग्रुप अटॅच आहे मिथिल ग्रुप. मग यामध्ये आपण फर्स्ट रूल अप्लाय करणार, दॅट इज जे काय हे कार्बनची चेन आहे ती आपण सिलेक्ट केली. ओके, 1 2 3 4 असे 4 कार्बन आहेत ते सिलेक्ट केले आणि त्याला अटॅच असलेला हा मिथिल ग्रुप. आता याला नंबरिंग करायचं आहे आपल्याला. तर फर्स्ट आपण केलं इकडून, म्हणजे आहे असं लेफ्ट टू राईट. दिस इज कार्बन नंबर 1, दिस इज कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3 अँड कार्बन नंबर 4. सो जर आपण लेफ्ट टू राईट नंबरिंग केलं तर काय होईल बघा, जो काय अल्किल सबस्टिट्यूएंट आहे मिथिल ग्रुप त्याला पोझिशन जी काय मिळते ती काय आहे 2 नंबरची. म्हणजेच आपल्या बेसिक चेनमध्ये जो काय सेकंड पोझिशनचा कार्बन आहे त्याला मिथिल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे तुम्ही जर लेफ्ट टू राईट असं नंबरिंग दिलं या चेनला तर 2 नंबरच्या कार्बनला तुमचा ग्रुप अटॅच असेल. सेम स्ट्रक्चर आपण इकडे घेतोय, पण यामध्ये आपल्याला आता उलट नंबरिंग करायचं आहे. इथे आपण लेफ्ट टू राईट केलं, तसं आता राईट टू लेफ्ट जर केलं तर हा असेल 1 नंबरचा कार्बन, हा असेल 2, हा असेल 3 आणि हा असेल 4 नंबरचा कार्बन. मग असं जर नंबरिंग केलं तर हा जो काय ग्रुप अटॅच असेल तो 3ऱ्या नंबरच्या कार्बनला अटॅच असेल आपल्या बेसिक चेनच्या. ओके, दोन्ही स्ट्रक्चर्स बघा सेम आहेत, फक्त थर्ड रूल अप्लाय कसा करायचा आहे आपल्याला तर लोवेस्ट पॉसिबल नंबर मिळाला पाहिजे आपल्या सबस्टिट्यूएंटला. जर तुम्ही इकडून ॲज इट इज नंबर्स दिले, दोन्ही वेजनी आपण नंबर्स देऊन बघायचे आहेत. ठीक आहे, कुठलंही स्ट्रक्चर आपल्यासमोर असेल ॲज इट इज लेफ्ट टू राईटसुद्धा नंबर द्यायचे, राईट टू लेफ्टसुद्धा द्यायचे. अँड देन डिसाईड करायचं आहे राईट आपला वे कोणता असेल. जर लेफ्ट टू राईट गेलं तर सेकंड पोझिशन आणि लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट आला तर थर्ड पोझिशन. मग यामधलं कमीत कमी जी काय आहे पोझिशन ती आहे 2. त्यामुळे प्रॉपर नंबरिंग जे आहे ते आपलं फर्स्ट आहे. बिकॉज अल्किल सबस्टिट्यूएंट जो आहे आपला मिथिल ग्रुप त्याला सेकंड पोझिशन इथे मिळते जी की अगदी लोएस्ट आहे. आणि या स्ट्रक्चरमध्ये 3 आहे म्हणजे 2पेक्षा ती जास्त आहे. सो दिस इज improper numbering. Okay, so this one is correct because lowest position आपण त्या सबस्टिट्यूएंटला देतोय and this one is improper because इथे हायेस्ट पोझिशन त्याला मिळते. सो थर्ड रूल इझी आहे. ॲज इट इज जे काय चेन सिलेक्ट केली असेल त्याला नंबर्स द्यायचे सुलट पद्धतीने आणि उलट पद्धतीने आणि मग डिसाईड करायचं आहे की कमीत कमी कुठली पोझिशन आहे. जी कमीत कमी असेल ती असेल प्रॉपर नंबरिंग and जी जास्तीत जास्त असेल दॅट इज improper numbering. So next one is rule number 4. The names of alkyl substituents are added as a prefix to the name of parent alkane. चेन सिलेक्ट करून झाली आपली, देन त्या चेनला आता नंबर्स पण देऊन झालेत. आता मग नेमकडे येतोय आपण. त्या चेनला आणि जे काही ग्रुप्स अटॅच आहेत त्याचं नाव फक्त मेन्शन करायचं तर राहिलेलं आहे आपलं. तर त्यासाठी काय करायचं आहे, जे काय अल्किल सबस्टिट्यूएंट आहेत ते ॲज अ प्रेफिक्स म्हणून ॲड होतात टू दी नेम ऑफ पॅरंट अल्केन. म्हणजेच बेसिक चेनचं जे काय अल्केनचं नाव असणार आहे त्याच्या आधी आपण सबस्टिट्यूएंटचं नाव ॲड करत असतो.
आणि सपोज एकापेक्षा जास्त जर अल्किल सबस्टिट्यूएंट आपल्याकडे असतील, डिफरंट अल्किल सबस्टिट्यूएंट्स आर लिस्टेड, देन अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला फॉलो करायचे. ओके, एकापेक्षा जास्त ग्रुप्स जर आपल्या बेसिक चेनला अटॅच असतील तर काय करतो आपण, जे काय अल्किल ग्रुप्स अटॅच असतील त्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायचे. ABCD नुसार जो काही ज्या ग्रुपचं नाव आधी असेल तो ग्रुप आपण आधी मेन्शन करणार आणि ABCD नुसार ज्या ग्रुपचं नाव नंतर येत असेल त्या ग्रुपचं नाव नंतर मेन्शन करायचं. विथ ईच सबस्टिट्यूएंट नेम प्रेसिडेड बाय अप्रोप्रिएट लोकंट नंबर. आणि त्या सबस्टिट्यूएंटच्या नावाच्या आधी त्याची पोझिशन, म्हणजे तो 2 नंबरच्या कार्बनला अटॅच असेल तर 2, 3 नंबरचा असेल तर 3, अशा पद्धतीने त्याचा नंबर आणि त्याचं नाव. अँड द नेम ऑफ सबस्टिट्यूएंट इज सेपरेटेड फ्रॉम द लोकंट नंबर बाय हायफन. आणि जे काय आपण त्या सबस्टिट्यूएंटचं नाव लिहिणार आहोत ते आणि त्याचा नंबर हे आपण कनेक्ट करणार आहोत हायफनने, म्हणजेच एक डॅश त्या दोघांमध्ये असला पाहिजे, नंबर आणि नावामध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, सो हे एक स्ट्रक्चर आहे आपल्याकडे. यामध्ये आपण बघू शकतो बेसिक चेन, लॉंग चेन जी आहे आपली ती आहे 1 2 3 4 5 6 7. 7 कार्बन्सची बेसिक चेन आहे. त्याला 2 वेगळे वेगळे ग्रुप्स अटॅच आहेत. एक आहे CH3 म्हणजेच मेथिल ग्रुप, दुसरा आहे C2H5 म्हणजेच इथिल ग्रुप. सो फर्स्ट रूल आपण अप्लाय केला, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. ओके, ही लॉंगेस्ट चेन आहे, 7 कार्बनची आपण सिलेक्ट केली. त्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, नंबर्स द्यायचे आहेत. इकडून आपण नंबर्स दिले 1 2 3 4 5 6 7, असे टोटल 7 कार्बन्स आपल्याकडे आहेत. जसं आपण नंबरिंगचा रूल बघितला की कमीत कमी नंबर्स आपल्या सबस्टिट्यूएंटला मिळतील त्या पद्धतीने नंबर्स द्यायचे आहेत. सो जर तुम्ही लेफ्ट टू राईट दिले तर बघा, 3rd नंबरला आहे मिथिल, 4th नंबरला येतो इथिल. ते जर तुम्ही उलट दिले असते तर 1 2 3 4 and 5 म्हणजे 4 आणि 5 नंबरला ग्रुप्स मिळाले असते. सो ते चुकीचं नंबरिंग आहे, त्यामुळे आपण ही मेथड फॉलो करतोय. लेफ्ट टू राईट नंबरिंग आपलं करेक्ट आहे बिकॉज 3rd and 4th पोझिशनला आपल्याला सबस्टिट्यूएंट्स मिळत आहेत. सो नेक्स्ट स्टेप आहे आपली, आता नाव द्यायचं आपल्याला. फर्स्ट स्टेप आपण फॉलो केली की चेन सिलेक्ट केली. सेकंडवर आपण नंबर्स पण दिले बेसिक चेनला. 3rd काय करायचं आता, ग्रुप्सचं नेमिंग. सो या स्ट्रक्चरवरून आपल्याला कळतं की 3rd पोझिशनला मिथिल ग्रुप आहे, 4th पोझिशनला इथिल ग्रुप आहे. बेसिक चेनमध्ये 7 कार्बन्स आहेत. सो बेसिक चेनचं नाव काय असणार आहे, 7 कार्बन असलेला अल्केन म्हणजेच असेल हेप्टेन. सो जी काही बेसिक चेन आपण सिलेक्ट करतो ती एक अल्केनची चेन असते, त्याचंच नाव आपण देतो, दॅट इज हेप्टेन, म्हणजेच 7 कार्बन असलेला कंपाऊंड आहे. त्यानंतर तर सबस्टिट्यूएंट्स 2 आहेत, एकापेक्षा 2 आहेत. एकच असेल तर आपण डिरेक्टली लिहू शकतो, पण एकापेक्षा जास्त जर अल्किल ग्रुप प्रेझेंट असतील तर आपल्याला हा रूल फॉलो करायचा आहे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार. फर्स्ट जे येईल तो ग्रुप आधी. मिथिलमध्ये M इनिशियल आहे, इथिल ग्रुपमध्ये E इनिशियल आहे. सो ABCD जर आपण पाहिली तर त्यामध्ये E आधी येतं आणि M नंतर येतं. त्यामुळं इथिल ग्रुपचं नाव आपण आधी लिहिणार आणि ते लिहिण्याआधी आपण त्याचा नंबरसुद्धा लोकेट करतो. त्यामुळे त्याची लोकेशन आहे 4. सो 4. त्यानंतर इथिल ग्रुप आहे त्यामुळे इथिल. नेक्स्ट मिथिल ग्रुप आहे आपला 3rd पोझिशनला, सो 3 आणि मिथिल. आणि जसं आपण इथे म्हणालो की जे काय सबस्टिट्यूएंटचं नाव आहे आणि त्याचा नंबर आहे तो आपण हायफननी कनेक्ट करतो, म्हणजेच डॅश. नंबर डॅश त्याचं नाव, पुन्हा डॅश, पुन्हा नंबर, पुन्हा डॅश. फक्त शेवटी जो काय आपण बेसिक अल्केन लिहितोय तिथे आपल्याला कुठलाही गॅप सोडायचा नाही आहे किंवा डॅशसुद्धा लिहायचा नाही आहे, ते ॲज इट इज आपण अटॅच करून लिहितो. सो हे काही बेसिक रूल्स आहेत नॉमेनक्लेचर लिहिण्याचे. जे बेसिक चेन आहे ते आपण हेप्टेन लिहिली. नेक्स्ट ग्रुप मिथिल इथिल, अल्फाबेटनुसार इथिल येतो आधी, त्यामुळे आपल्याला आधी इथिल लिहायचं आहे. त्याची पोझिशन आहे 4, आपण लिहिलं 4 डॅश इथिल. मिथिल लिहायचं आहे, त्याची पोझिशन आहे 3. सो पुन्हा एकदा डॅश येईल
3-methyl. Okay. So rule number 5. When both the numberings give the same set of locants, then that numbering is chosen which gives the smaller locant to the substituent having alphabetical priority. सपोज आपल्याकडे एक स्ट्रक्चर आहे, त्याला अटॅच असलेले अल्किल ग्रुप सुद्धा आहेत आणि राईटने तुम्ही नंबरिंग दिला तरी त्याच नंबरला तो अल्किल सबस्टिट्यूएंट अटॅच आहे आणि लेफ्टने दिला तरी सेम पोझिशन येत असेल तर मग काय करायचं? म्हणजे दोन्हीकडून लेफ्टपासून द्या किंवा राईटकडून नंबरिंग करा, दोन्हीकडून नंबर्स दिल्यानंतर सुद्धा सेमच पोझिशनला जर आपल्याला अल्किल सबस्टिट्यूएंट मिळत असतील तर मग आपण काय करायचं आहे? अल्फाबेट ऑर्डरनुसार जो ग्रुप आधी असेल येत असेल त्याला कमीत कमी प्रायोरिटी मिळाली पाहिजे, म्हणजे कमीत कमी नंबर त्याला मिळाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघूयात आपण. सो हे स्ट्रक्चर आहे, बघू शकतो आपण 1 2 3 4 5 6 बेसिक चेन जर आपण बघितलं तर 6 कार्बन्स आहेत. त्यामुळे चेन आपण सिलेक्ट करणार ही स्ट्रेट चेन. 2 ग्रुप्स अटॅच आहेत, एक आहे मिथिल, दुसरा आहे इथिल ग्रुप. मग नेक्स्ट आपल्याला नंबरिंग करायचं आहे, तर नंबरसाठी आपण स्टार्ट टू एंड जाऊ शकतो किंवा एंड टू स्टार्ट. सपोज आपण स्टार्ट टू एंड नंबर्स देतो तर बघा काय होईल, 1 2 3 4 5 and 6 म्हणजे 3 आणि 4 नंबरला आपल्याला सबस्टिट्युएंट्स मिळत आहेत. आपण एंडपासून स्टार्टकडे गेलो तर काय होईल बघा, 1 2 3 4 5 and 6 म्हणजे सेम. जर तुम्ही उजवीकडून डावीकडे गेला तरी सुद्धा 3 आणि 4 नंबरलाच तुम्हाला ग्रुप्स मिळत आहेत आणि तुम्ही एंड टू स्टार्ट जर याला तरी 3 आणि 4 म्हणजे जे काय आपलं नंबरिंग आहे ते सेमच होतं आहे, 3 4 3 4. मग आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हा रूल फॉलो करायचा आहे. जे काही 2 ग्रुप्स आहेत मिथिल इथिल यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आधी कोणतं येईल तर इथिल येईल, बिकॉज ई एमच्या आधी येतं. मग या ग्रुपला कमीत कमी नंबर कोणत्या डायरेक्शनमध्ये मिळतो तर एंडपासून आपण इकडे आलो तर. ओके, इथिल हा अल्फाबेटनुसार आधी ग्रुप येईल, मिथिल नंतर येतो. त्यामुळे आपल्याला काय बघायचं आहे, याला कमीत कमी नंबर मिळाला पाहिजे. सो इकडून नंबर दिला तर 4 नंबर, एंडपासून दिला तर 3, त्यामुळं एंडपासून दिला तर कमी नंबर येईल. त्यामुळं शेवटून पुढे हे नंबरिंग करेक्ट असणार आहे, 1 2 3 4 5 6. सो दिस वन इज दी करेक्ट नंबरिंग. मग एकदा नंबर्स दिल्यानंतर इट इझी बेसिक चेनचं नाव आपल्याला लिहायचं आहे, 1 2 3 4 5 6. ओके, टोटल 6 कार्बन आहेत त्यामुळं हेक्झेन असणार आहे अल्केन. देन जे काही ग्रुप्स आहेत त्यामध्ये अल्फाबेट ऑर्डरनुसार इथिल आपला आधी येतो आहे त्यामुळे त्याची पोझिशन 3rd इथिल. मिथिल हा 4th पोझिशनला आहे, सो 4 मिथिल हेक्झेन. सो या कंपाऊंडचं नाव असेल 3 इथिल 4 मिथिल हेक्झेन. रूल नंबर 6 आहे, इफ 2 or more identical substituents are present, then the prefix di for 2, tri for 3 and tetra for 4 and so on are used before the name of substituent to indicate how many identical substituents are present. Then the locants of identical substituents are listed together and separated by commas. म्हणजेच काय आहे तर सेम सबस्टिट्युएंट प्रेझेंट असतील, म्हणजे 2 मिथिल ग्रुप आहेत किंवा 3 मिथिल ग्रुप आहेत, जे काय अल्किल सबस्टिट्युएंट आहेत ते सेमच ग्रुप असतील. 2 वेळा रिपीट झाला आहे, 3 वेळा तोच ग्रुप रिपीट झाला आहे, 4 वेळा सेमच ग्रुप आहे, मिथिल 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 असे 4 ग्रुप असतील. तर अशा वेळी आपण 4 वेळा मिथिल 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 असं लिहिण्यापेक्षा काय करू शकतो, टेट्रा मिथिल हा शब्द वापरू शकतो. 2 वेळा असेल तर डाय मिथिल वापरू शकतो किंवा 3 वेळा असेल तर ट्रायमिथिल वापरू शकतो. म्हणजे सेमच ग्रुप जर रिपीट होत असेल तर आपण प्रेफिक्सेस यूज करू शकतो, डाय ट्राय टेट्रा पेंटा असे. आणि जे काय आपण प्रेफिक्सेस किंवा नंबर्स त्याचे देणार आहोत पोझिशन्स, त्या पोझिशन्समध्ये त्या नंबर्समध्ये आपल्याला कॉमा द्यायचा आहे. Then branched alkyl group having no accepted trivial name is named with
म्हणजे ब्रांचिंग असलेले जे काही अल्किल ग्रुप्स असतील, आपण आतापर्यंत सिंगलच बघतोय, एक मिथिल वेगळा, इथिल वेगळा, प्रोपिल वेगळा, पण त्या ग्रुप्समध्ये सुद्धा परत त्याला ब्रांचिंग आलं तर त्याचं नॉमेनक्लेचर कसं करणार आपण? सो यांच्यासाठी ॲक्सेप्टेड ट्रिवियल नेम म्हणजे कॉमन नेम ज्याला म्हणतो ते नाही आहेत, त्याचं नंबरिंग आपण कसं करतो? विथ द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन बिगिनिंग ॲट द पॉईंट ऑफ अटॅचमेंट ॲज बेस नेम. म्हणजे जी काय लॉंगेस्ट चेन असेल तीच बेसिक चेन असणार आहे आणि कार्बन ॲटम ऑफ दिस ग्रुप अटॅच्ड टू पॅरेंट चेन इज नंबर्ड 1. आणि त्या चेनचा जो कार्बन ॲटम आपल्या बेसिक चेनला अटॅच असेल तिथून त्याचं नंबरिंग स्टार्ट होईल नंबर 1. अँड नेम ऑफ सच सबस्टिट्युएंट इज इनक्लोज्ड इन द ब्रॅकेट. ते आपण ब्रॅकेटमध्ये लिहितो. ओके, तर आपण एका एक्झाम्पलने बघतोय हा रूल कसा आपण फॉलो करणार. सो ब्रांच्ड अल्किल ग्रुप आहे हा, बघू शकताय तुम्ही. आपण आतापर्यंत बघितले होते ते एकच होते, मिथिल इथिल, पण इथे ब्रांचिंगमध्ये आहे. तर याच्यामध्ये बेसिक जी काही चेन आहे ती आहे 3 कार्बन्सची आणि त्याला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहे. ओके, सो बेसिक चेनचे कार्बन आहेत 1, 2, 3. सेम वे जिथं अटॅचमेंट आहे म्हणजे जिथं ही चेन सुरू झाली तिथून त्याचं नंबरिंग करायचं असतं, त्यामुळे इथं डॅश आहे म्हणजेच हा ग्रुप अटॅच होणार आहे दुसऱ्या पार्टला. सो कार्बन नंबर 1, 2, 3. सो याचं नाव लिहिताना आपण काय करणार बघा. जी बेसिक चेन आहे आपली 3 कार्बनची आहे. 3 कार्बन असलेला अल्केन असतो प्रोपेन, पण हा अल्किल आहे त्यामुळे हा असेल प्रोपील. त्यामुळे बेसिक चेन आहे प्रोपील. त्यानंतर तर सबस्टिट्युएंट्सचं नाव, फर्स्ट कार्बनला एक ग्रुप अटॅच आहे, दुसऱ्या कार्बनला दुसरा, पण दोन्ही ग्रुप सेमच आहेत, मिथिलच. मग सेम ग्रुप असतील तर आपण वापरणार आहोत डाय हा शब्द. त्यामुळे पोझिशन मेन्शन करायची 1, 2 आणि ह्या दोघांमध्ये आपण कॉमा देणार. त्यामुळे 1 नंबर, कॉमा 2, डाय म्हणजेच 2, मिथिल आणि प्रोपिल हे बेसिक नाव. सो 1, 2 डाय मिथिल प्रोपिल. सेम वे इथं स्ट्रक्चर आपण बघू शकतो. जी काही बेसिक चेन आहे आपली 4 कार्बन्स आहेत. 4 कार्बन्स असलेला अल्केन असतो ब्युटेन, त्यामुळे हा अल्किल ग्रुप असेल ब्युटील. त्याला 3 वेगळे ग्रुप्स अटॅच आहेत, वेगवेगळ्या पोझिशनला आहेत, ग्रुप सेमच आहे, दॅट इज मिथिल. मग 3 मिथिल म्हणजेच आपण ट्राय मिथिल म्हणू शकतो, बिकॉज सेमच आहे, मिथिल मिथिल मिथिल. फक्त आपल्याला पोझिशन मेन्शन करावी लागेल. बेसिक चेन आहे ब्युटील, त्यानंतर कार्बन नंबर्स आपण इथून देणार बिकॉज इथून आपली चेन स्टार्ट होते 1, 2, 3, 4. एकाच कार्बनला एकच पोझिशनला 2 मिथिल ग्रुप आहेत, त्यामुळे 2 वेळा पोझिशन मेन्शन करावी लागेल. सो 1, 1, 3. तिसऱ्या कार्बनला परत एकदा, त्यामुळे एकाच पोझिशनला 2 कार्बन आणि तिसऱ्या कार्बनला. सो 1, 1, 3 ट्राय 3 वेळा आहे 7, त्यामुळे ट्रायमिथिल ब्युटील. 113 ट्रायमिथिल ब्युटील इज द नेम फॉर दिस कंपाउंड. ओके, अँड द लास्ट एक एक्झाम्पल आपण बघतो यासाठीचं. बेसिक चेन आपल्याकडे आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कार्बन असलेली, दॅट इज हेप्टेन. त्यानंतर 2 मिथिल ग्रुप अटॅच आहेत आणि हा कंप्लीट एक ग्रुप अटॅच आहे. सो नॉमेनक्लेचरच्या रूलप्रमाणे आपल्याला बघायचं आहे. जी काय बेसिक चेन आहे 7 कार्बन, सो दॅट इज हेप्टेन. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नंबरिंग द्यायचं आहे. नंबरिंग कसं देणार आपण, जे काही ग्रुप्स अटॅच आहेत त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे, त्यामुळे सबस्टिट्युएंटला कमीत कमी नंबर इकडून मिळू शकतो, म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6, 7. सो सेकंड आणि थर्ड पोझिशनला 2 मिथिल ग्रुप्स. सो 2, 3 डाय मिथिल. याचा विषय झाला. 2, 3 पोझिशनला 2 मिथिल, सो 2, 3 डाय मिथिल. नेक्स्ट 4th कार्बनला सुद्धा आपला अजून एक ग्रुप प्रेझेंट आहे. जर अशी अटॅचमेंट असेल तर आपण त्याचं नॉमेनक्लेचर कसं करतो बघा.
जी काही ही चेन आहे साईड चेन, ती आपल्या बेसिक चेनला ज्या कार्बनने अटॅच असेल त्या कार्बनपासून या ग्रुपचं जे काही नाव असेल ते आपण लिहित असतो. इथे सिंगल आहे त्यामुळे हे मिथिल, इट्स ओके. इथिल असतं तर इथिल, पण इथं हे सिंगल आहे का नाही, 4 कार्बन असलेली चेन आहे इथे, म्हणजे ब्रांचिंग आहे याला. सो ही चेन ज्या कार्बन थ्रू आपल्या बेसिक चेनला अटॅच असेल तो कार्बन नंबर 1 असतो. हा असेल कार्बन नंबर 1. देन कंटिन्यू करतो आपण कार्बन नंबर 2 आणि हा कार्बन नंबर 3 आणि हा जो काय असेल तो आहे याला अटॅच असलेला ग्रुप कार्बन 1, 2, 3. 3 कार्बन असलेली चेन म्हणजे प्रोपिल ग्रुप झाला आणि हा मिथिल सबस्टिट्यूएंट. सो याचं नाव लिहिताना बघा आपण हे बेसिक लिहिलं हेप्टेन, देन सेकंड आणि थर्ड डाय मिथिल, त्यानंतर 4th कार्बन आहे सो 4, 4th नंतर हा जो आहे 1 1 नंबरचा कार्बन आहे सो 1, त्याला अटॅच असलेला ग्रुप मिथिल 1 मिथिल आणि ही बेसिक चेन प्रोपिल. सो व्हेरी सिम्पल रूल्स आहेत अल्केनसाठीचे. जर तुम्ही विथ एक्झाम्पल ते वाचलेत रिपीटेडली तर तुमच्या लगेच लक्षात येतील आणि याचे काही एक्स्ट्रा एक्झाम्पलसुद्धा मी तुम्हाला सॉल्व करायला देणार आहे. सो ट्राय करा, आधी रूल्स व्यवस्थित वाचा, त्याचे एक्झाम्पल्स वेल प्रिपेअर करा. नॉमेनक्लेचर सिस्टम इज very important in the chemistry, so do it well and we will see the next point in the next lecture.